श्री पतंजलि महामुनये नमः। भगवंताचं जे विराट रूप आहे, ज्याला विश्वरूप दर्शन असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे, विश्वरूपानं भगवंत कसा दिसतो, कसा असतो, चराचराला व्यापून त्याच्याही पलीकडे असा जो भगवंत आहे, त्याचं हे विराट दर्शन 11व्या अध्यायामध्ये आपल्यालाही होतं. ईश्वराचं अचिंत्य सामर्थ्य, त्याचं रेखांकन या ठिकाणी, चित्रांकन या ठिकाणी आपल्याला 11व्या अध्यायामध्ये मिळतं. तर हा जो अचिंत्य सामर्थ्याने युक्त असा भगवंत आहे, ईश्वर आहे, जो 11व्या अध्यायाद्वारा आपल्याला दिसतो, त्याच्याकडे आपण बघूया. म्हणजे ईश्वराच्या अचिंत्य सामर्थ्याची एक झलक आपल्याला या ठिकाणी मिळेल. तर 11व्या अध्यायामध्ये अर्जुन पहिल्यांदा अशी पृच्छा करतो, कारण 10व्या अध्यायामध्ये विभूती योगामध्ये भगवंत सांगतात की मला तू कुठे कुठे पाहू शकशील. या सृष्टीमध्ये सत्वाचा ज्या ठिकाणी विस्तार आहे, प्रकर्षित सत्वाचा आविष्कार जिथं जिथं असेल त्या ठिकाणी तू मला पाहू शकतोस, असं ज्यावेळेला भगवंत सांगतात. आणि 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगतात. त्यानंतर अर्जुन म्हणतो, कृतज्ञतेने म्हणतो, भगवन माझ्यावर तुम्ही अनुग्रह करण्याकरता जो तुम्ही मला अध्यात्म नामक अत्यंत गुह्य अशा ज्ञानाचा उपदेश केलात, आणि त्याच्या योगानं माझा सगळा मोहही नष्ट झाला. म्हणजे 9व्या अध्यायात परमगुह्य असं ज्ञान सांगितलं, आणि त्याच्यानंतर 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगितल्या. आणि त्यामुळे अर्जुनाला अक्षरशः गदगदून आलं की आपण ज्याला सखा म्हणतो, मित्र म्हणतो, कृष्णा म्हणून म्हणतो, चेष्टा करतो, त्याचं स्वरूप काय आहे याची एक प्रचिती आल्यानंतर अर्जुनाला अक्षरशः गदगदून येतं की हा त्रैलोक्याधिपती भगवान परमेश्वर हा माझ्याशी मित्रभावानं वर्तन करतोय. केवढीही भगवंताची करुणा, केवढीही कृष्णाची करुणा. आणि त्यामुळे त्याला खरोखरच गदगदून येतं. आणि तो म्हणतो, कृष्णा, चराचराची उत्पत्ती आणि त्याचा विराम, त्याचा विनाश हा विस्तारपूर्वक मी तुमच्या मुखातून ऐकला. आणि तुमचा जो महिमा आहे, अविनाशी महिमा आहे, तोही मी ऐकला. परमेश्वरा, हे मी आपल्याविषयी वर्णन केलं ते खरोखरच तसंच आहे, पण पुरुषोत्तमा ते तुमचं ईश्वरीय भव्य विराट असं जे रूप आहे की तुम्ही सगळे चराचर सृष्टीमध्ये चराचर सृष्टीला व्यापून सुद्धा तुम्ही उरले आहात, असं तुमचं जे अनंत रूप आहे, ज्याला आदी नाही, ज्याला अंत नाही, असं जे रूप आहे ते मला बघण्याची उत्कटतेने इच्छा होतीये. तुम्ही सगळं वर्णन केलं, तुमचं स्वरूप मला आतापर्यंत सांगितलं, त्याचं निरूपण केलं, पण मला तुम्हाला त्या स्वरूपामध्ये बघावं अशी एक दुर्दम्य इच्छा माझ्यामध्ये निर्माण झालेली आहे. योगेश्वरा, हे जे तुमचं रूप आहे ते मी पाहू शकेन का? आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर ते तुमचं अविनाशी रूप, म्हणजे मी जर बघू शकेन असं वाटत असेल तर मला ते अविनाशी असं तुमचं रूप, अनंत विराट असं रूप ते मला दाखवा. अर्थात करुणाकर भगवान, करुणासागर भगवान म्हणतात, पार्था, अनेक प्रकारची, अनेक वर्णाची, अनेक आकाराची, अलौकिक अशी माझी शेकडो, हजारो अशी दिव्य रूप आहेत. आलं का लक्षात? भगवान असं म्हणतात, त्याला सांगतात
आणि हे भारता, हे अर्जुना, हे तू आदित्य, हे वसु, हे रुद्र, हे अश्विनी कुमार, हे मरुदगण, हे सगळे देवगण तू पहा, माझ्यामध्ये पहा. पूर्वी कधीही पाहिली नाहीस अशी अनेक आश्चर्यकारक रूप माझ्या ठिकाणी तू पाहू शकशील. माझं विराट रूपामध्ये अचिंत्य तू पाहू शकशील. गुडाकेशा अर्जुना, चराचर सहित हे सर्व जग, सबंध सृष्टी, चराचरा सहित सबंध विश्व, हे जग जे काही तू पाहू इच्छितोस ते सगळं माझ्या देहामध्ये तू एका ठिकाणी बघशील. अनंत कोटी ब्रह्मांड जी आहेत ती सगळी अनंत कोटी ब्रह्मांड तू माझ्या एका या देहामध्ये बघू शकशील. कृष्णा, बघ हे माझं विराट रूप तू बघ. पण अर्जुना, तुला या चर्मचक्षूंनी हे दिसणार नाही. चर्मचक्षूंना फार मोठी सीमा आहे आणि माझं दर्शन जे होणार आहे त्यांनी सीम असणार आहे. त्यामुळे तुला या चर्मचक्षूंद्वारा ते पाहता येणार नाही. आणि म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो आणि मग तू माझी ईश्वरी शक्ती, भगवदीय शक्ती ही तू बघ. आणि मग असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत आपलं विराट विश्वरूप त्या ठिकाणी प्रकट करतात. आश्चर्यकारक विराट असं रूप ते प्रकट करतात. आणि त्या विश्वरूपामध्ये अनंत मुख, अनंत नेत्र आणि अनंत अद्भुत असे दर्शनीय प्रकार त्या ठिकाणी होते. त्यामध्ये काय नव्हतं हे विचारा. सृष्टीमध्ये जे काही आहे स्थूल सूक्ष्म, बघितलेलं न बघितलेलं, दिसणारं न दिसणारं, सगळ्या गोष्टी त्या विश्वातल्या, या विश्वातल्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी भगवंताच्या शरीरामध्ये दिसायला लागल्या. आणि त्या ठिकाणी अनंत सूर्यप्रकाश, अनंत सूर्य हे त्या ठिकाणी एकवटलेले दिसले. आणि अनंत सुप्रकाशित असे अलंकार त्या ठिकाणी होते. अनेक चकचकीत आयुध त्या ठिकाणी, सगळ्या प्रकारची आयुध त्या ठिकाणी भगवंताच्या हातामध्ये दिसायला लागली. आणि अंगावर सुप्रकाशित अशी पुष्प, सगळ्या प्रकारची पुष्प, दिव्य अशी वस्त्र, अंगाला दिव्य असा सुवासिक गंध उठणं, अशा सर्व आश्चर्याने भरलेल्या, सर्व बाजूनी तोंड, म्हणजे सगळ्या बाजूनी भगवंताला मुख होती. आणि ते विश्वरूप धारण केलेला देव अर्जुनाने पाहिला. आकाशामध्ये सहस्त्र सूर्यांची दाटलेली प्रभा त्या विश्वरूपाच्या प्रभेसारखी कदाचित दिसेल. म्हणजे एकाच वेळी जर गगनामध्ये सहस्त्र सूर्य जर आले तर त्यांची केवढी प्रभा असेल, तशी प्रभा या ठिकाणी फाकली. आणि त्या देवादिदेवाच्या शरीरामध्ये सगळं जग एकत्र दिसून आलं. सगळी ब्रह्मांड त्याच्या ठिकाणी दिसून आली. धनंजयानं आश्चर्यानं डोळे विस्फारले, आश्चर्यचकित झाला आणि त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. नमस्कार करून तो हात जोडून देवांना म्हणाला. त्याला इतकं गदगदून आलं. भय, श्रद्धा, सगळ्या प्रकारच्या भावना त्या ठिकाणी उचंबळून आल्या. एवढं विराट रूप पाहून अर्जुनासारखा धनुर्धर याची गाळण सुद्धा उडाली. श्रद्धेचा महापूर त्या ठिकाणी निर्माण झाला. भीती, श्रद्धा, आदर, प्रेम, म्हणजे आश्चर्याचा विलक्षण तो धक्का त्याला होता. अर्जुन म्हणतो, हे देवा, तुमच्या देहामध्ये मी सर्व देव बघतोय. निरनिराळ्या प्रकारच्या प्राण्यांचे समुदाय त्या ठिकाणी बघतोय. कमळाच्या आसनावर बसलेला सगळ्या प्रजेचा स्वामी ब्रह्मदेव, ह्यालाही मी त्या ठिकाणी बघतोय. सगळे ऋषी,
आणि दिव्य सर्प हे सगळे मला दिसत आहेत, सगळे लोक दिसत आहेत, सप्त ऊर्ध्व लोक, सप्त आधर लोक आणि हा मर्त्य लोक, हे सगळे लोक मला त्या ठिकाणी दिसत आहेत. विश्वेश्वरा, हे तुझं विश्वरूप आहे. तुम्हाला त्या ठिकाणी मला अनंत बाहू दिसत आहेत, अनंत उदर दिसत आहेत, अनंत मुख, अनंत नेत्र आणि सगळ्या बाजूनी तुम्हाला अनंत रूप आहेत असं मला दिसतंय. पण तुमचा आदी आणि मध्य आणि अंत ह्याचा मला काही पत्ता लागत नाहीये. ज्या ठिकाणी पाहावं त्या ठिकाणी मला तुमचीच रूपं दिसत आहेत. तुमच्या रूपाला आदी नाही, मध्य नाही, अंत नाही, असं विराट रूप आहे तुमचं. भगवन, मला तुम्ही मस्तकावर मुकुट धारण केलेले, हातात गदा चक्र, तेजपुंज असं चक्र, दैदिप्यमान असं चक्र, सूर्याच्या प्रभेसारखी तुमची कांती, अक्षरशः माझे डोळे दिपून गेलेले आहेत. कुठलंही पाहणं मला ते अवघड जात आहे. इतकं प्रचंड तेज आहे तुमचं. मला ते कुठल्याही दिशेने कुठल्याही प्रकारे पाहणं हे मला अवघड जात आहे. प्रभू, जाणण्यास योग्य असं जे अक्षर नावाचं परब्रह्म, खरोखर ते तुम्ही आहात. तुम्ही विश्वामध्ये सगळ्याच्या आधारभूत आहात याचं मला या ठिकाणी होतोय. तुम्ही अविनाशी असून सनातन धर्माचे रक्षक आहात आणि तुम्ही चिरकाल राहणारे असे पुरुष आहात असं मला या ठिकाणी जाणवतंय. प्रभू, ज्याला आदी मध्य अंत नाही असं तुमचं विराट असं रूप, ज्याच्या शक्तीला अंत नाही आणि ज्याला अनंत हस्त आहेत, अनंत मुख आहेत, चंद्र सूर्य ज्याचे नेत्र आहेत, ज्याचं तोंड प्रदीप्त झालेल्या अग्निप्रमाण आहे आणि जो आपल्या तेजानं या विश्वात तळपत आहे, त्या मी तुम्हाला पाहत आहे. भगवंता, आकाश आणि पृथ्वी यामधलं जे अंतर आहे आणि या सगळ्याच्या दिशा, या सगळ्या तुम्ही एकट्यानेच व्यापून टाकलेल्या आहेत. तुमचं हे विराट रूप सगळ्या दिशा आणि आकाश, पृथ्वी हे सगळं व्यापून टाकतंय आणि तरीही तुम्ही त्या पलीकडे आहात असं दिसतंय. तुमचे अद्भुत रूप पाहून त्रैलोक्य अतिशय भयभीत झालेलं आहे. भगवन, हे देवतांचे समूह मला तुमच्या शरीरामध्ये दिसत आहेत. तुमच्या स्वरूपामध्ये सगळ्या देवतांचे समूह दिसत आहेत आणि कित्येक भयभीत होऊन, हे देवगण सगळे भयभीत होऊन हात जोडून तुमची स्तुती करतायत. या देवांना आम्ही जे श्रेष्ठ समजतो आणि ज्यांच्या कृपेनं आमचं या ठिकाणी संसरण होत आहे, ते सगळे देव तुम्हाला हात जोडून त्या ठिकाणी उभे आहेत असं मला दिसतंय. सगळे सिद्ध, महर्षी, ऋषी हे सगळे स्वस्ती 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 असं म्हणतायत. हे प्रभो, आदित्य, वसु, साध्यगण, रुद्रगण, विश्वेदेव, अश्विनी, मरुत, पितर, गंधर्व, यक्ष, असुर, सिद्ध हे सगळे समुदाय मला तुमच्या शरीरामध्ये दिसत आहेत आणि सगळे विस्मित होऊन तुमच्याकडे टक लावून बघतायत. हे महाबाहो, तुमचं बहुत मुखांचं, बहुत नेत्रांचं, बहुत हस्तांचं, बहुत मांड्यांचं, बहुत पायांचं, बहुत पोटांचं, बहुत दाढांनी विक्राळ असं जे रूप आहे, विशाल असं रूप आहे, ते पाहून सगळे लोक अक्षरशः भयभीत झालेले आहेत. त्रैलोक्य सगळं भयभीत झालेलं आहे आणि मीही तसाच भयभीत झालेलो आहे. कृष्णा, काय हे तुझं विराट रूप. हे विष्णू, तुम्ही जे आकाशापर्यंत पोचलेले प्रकाशमान अनेक वर्णाचे, अनेक वर्णाचे जबडे तुम्ही उघडलेले आहेत, प्रदीप्त झालेले आहेत, त्यातनं अग्नी निघतायत. तुमच्या मुखामधनं अग्नी निघतोय. अनेक विशाल असे नेत्र, ते तुम्हाला पाहून हा माझा अंतरात्मा या ठिकाणी भयभीत होतोय. माझं धैर्य टिकत नाहीये. कृष्णा, मला शांतीही वाटत नाहीये. अत्यंत मी भयभीत झालेलो आहे. एवढं महान आणि विराट रूप
पाहण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाहीये. देवादिदेवा, जगन्निवासा, प्रलय काळाच्या अग्नीसारखी तुझी प्रदीप्त आणि भयंकर दाढाने विक्राळ अशी मुख ही मला नुसती पाहूनच माझी अक्षरशः गाळून उडाली भगवंता. आणि मला दिशा समजेन अशा झाल्या आहेत. कुठलं ऊर्ध्व, कुठलं आधर, कुठलं डावं, कुठलं उजवं, कुठलं पूर्व, कुठलं पश्चिम, कुठलं उत्तर हे मला अजिबात समजेन असं झालेलं आहे. कारण सगळी तूच दिसतोय, तुझं विराट रूप सगळीकडे मला दिसतंय भगवंता. मला अजिबात या तुझ्या विश्वरूपामध्ये बघण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाहीये. माझ्या मनाला अजिबात शांती मिळत नाहीये, सुख मिळत नाहीये. माझ्यावर कृपा करा प्रभू. या तुमच्या विक्राळ आणि विकाळ अशा मुखामध्ये धृतराष्ट्राचे पुत्र, दुर्योधनादी सगळे पुत्र, नंतर सगळे राजांचे समुदाय, भीष्म, द्रोण, कर्ण आणि आमच्याकडे सुद्धा मुख्य मुख्य योद्धे हे सगळे आपल्या मुखामध्ये चिलटांनी प्रवेश करावा तसे ते प्रवेश करतायत. एवढं विक्राळ आणि मोठं विशाल असं तुझं मुख आहे. आणि हे प्रचंड योद्धे, महारथी, अतिरथी, महारथी एखाद्या चिलटाप्रमाणे, चिलट जसा दिव्या जाऊन बिलगतो तसे सगळे त्या तुमच्या मुखातल्या अग्नीमध्ये जाऊन त्यांची आहुती पडतीये. अक्षरशः ते सगळे क्षुद्र किडे वाटतायत भगवंता. तुमच्या विक्राळ दाढांच्या भयंकर तोंडामध्ये हे सगळे योद्धे, हे सगळे वीर त्वरेनं शिरत आहेत. अक्षरशः म्हणजे ढकलले गेल्यासारखे ते त्या ठिकाणी ओढले गेल्यासारखे ते तुमच्या मुखामध्ये ओढले जात आहेत. आणि त्या भयंकर दातामध्ये काही अडकलेले आहेत आणि त्यांच्या उत्तम अंगाचा म्हणजे मस्तकांचा अक्षरशः चुराळा झालेला मी बघतोय भगवंता. हे काय आहे? हे सगळे अतिरथी महारथी अक्षरशः चिलटासारखे या ठिकाणी मरतायत. त्यांच्या मुखाच्या अक्षरशः चिंधड्या उडतायत तुमच्या मुखामध्ये, दातांमध्ये. आणि भगवंता मला असं वाटतंय की नद्या जशा सगळ्या समुद्राकडे झेपावतात तसे हे सगळे मृत्यूवीर तुमच्या प्रज्वलित मुखामध्ये शिरत आहेत प्रभू. जसं भडकलेल्या अग्नीमध्ये नाश पावण्यासाठी पतंग मोठ्या वेगानं शिरत असतात तसेच हे सगळे अतिरथी महारथी तुमच्या मुखामध्ये नाश पावण्यासाठी मोठ्या वेगानं शिरत आहेत प्रभू. काय हे तुमचं विकराळ भयंकर स्वरूप आहे हे विष्णू. सगळ्या बाजूने आपण प्रज्वलित झालेलात आणि सगळ्या मुखांमधनं ज्वाला निघतायत. समग्र लोकांना तुम्ही गट्ट करून जिभल्या चाटताय असं भयंकर रूप मला बघायला मिळतंय. मला सहन होत नाही भगवंता. अक्षरशः तुम्ही या सगळ्या वीरांना मुखामध्ये घेऊन जिभल्या चाटताय. त्यांचा सगळ्यात सर्वनाश झालेला असं मला दिसतोय. हे अक्राळ विक्राळ रूप मला पाहत नाहीये. अर्जुन म्हणतो भगवंता नमस्कार असो तुम्हाला, नमस्कार असो, प्रसन्न व्हा. हे उग्र रूप धारण जे केलेलं आहे ते तुम्ही कोण आहात, कसे आहात हे मला सांगा. तुम्ही आदिपुरुष आणि आदिपुरुष कसे आणि हे सगळं मला जाणण्याची या ठिकाणी इच्छा आहे. तुम्ही ती लीला मला अजिबात या ठिकाणी उमगत नाहीये. तुम्ही मला ते सांगा. हे तुम्ही असे कसे काय आहात? असं तुमचं हे विराट रूप जे आहे ते कशामुळे आहे, का आहे, कसं आहे भगवंता? मला या ठिकाणी काही म्हणजे काही उमजत नाहीये. तुम्हीच मला हे सांगा की तुम्ही असे आदिपुरुष, असे विराट पुरुष कसे आहात आणि कशासाठी आहात? भगवंत म्हणतात कालो अस्मि लोकक्षयकृत प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः कृते अपि त्वां न भविष्यन्ति सर्वे ये अवस्थिताः प्रत्यनिकेषु योधाः. भगवंत म्हणतात अर्जुना, लोकांचा क्षयकारी असा हा महाकाल मी आहे. लोकांचा क्षय करणारा महाकाळ असा मी आहे, काळ आहे. आणि यावेळी या लोकांना नष्ट करण्यासाठी मी प्रवृत्त झालेलो आहे. आणि म्हणून
पक्षीयांच्या सेनेमध्ये असलेले जे जे योद्धे तुला दिसतायत ते सगळे तुझ्या वाचूनच माझ्या मुखामध्ये, माझ्या उदरामध्ये जाऊन पडणार आहेत. ते सगळे योद्धे तू मारण्यापूर्वी मी मारलेले आहेत अर्जुना. मी काळ असल्यामुळे ते सगळे माझ्या उदरामध्ये गडप होत आहेत, असं तू या ठिकाणी बघतोयस. अर्थात या विश्वामध्ये काळापेक्षा भयंकर काही नाहीये. याची अनुभूती प्रत्येक माणसाला येते. काळापेक्षा भयंकर काही नाहीये. काळापासून कोणीही वाचू शकत नाहीये अजिबात. म्हणजे आतापर्यंत कोणी वाचला नाही, आज कोणी वाचत नाही आणि यापुढेही कोणी वाचणार नाही. काळापुढे कोणाचाही टिकाव लागत नाही आणि तो काळ मी या ठिकाणी आहे. मी काळ म्हणून या ठिकाणी प्रवृत्त झालेलो आहे आणि म्हणूनच हे विकराळ रूप या ठिकाणी मी धारण करून या सगळ्यांना गट्ट करत आहे. बघ, हे सगळे अतिरथी महारथी, हे सगळे वीर, हे लाखो लोक माझ्या मुखामध्ये चिलटाने अग्नीमध्ये प्रवेश करावा, पतंगाने अग्नीमध्ये प्रवेश करावा तसे स्वतः प्रवृत्त प्रवेश करतायत, हातबद्ध झालेत. कुठल्याही प्रकारे त्यांना त्या ठिकाणी काळाचा निग्रह करता येत नाही. बघ, आपोआप स्वयं प्रेरित होऊन ते या मुखरूप ज्वाळेमध्ये प्रवेशित होत आहेत. अर्जुना बघ, हे सगळं बघ. अर्जुन अत्यंत भयभीत झालेला असतो. केशवाचं ते भाषण ऐकून अक्षरशः त्याचा थरकाप उडतो. अर्जुन हात जोडून श्रीकृष्णाला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो आणि भयभीत आणि सद्गतीत अंतःकरणानं नम्र होऊन तो म्हणतो, ऋषिकेशा, आपल्या नाम गुण कीर्तनानं सगळं जगत आनंदभरीत होतं आणि तुमच्यावर प्रेम करतं. तसंच राक्षस भयभीत होऊन दशदिशांना पळतात आणि सगळ्या सिद्धांचे समुदाय तुम्हाला नमस्कार करतायत. हे योग्यच आहे. हे महात्मन, हे अनंता, हे देवादिदेवा, हे ऋषिकेशा, आपण श्रेष्ठ असून ब्रह्मदेवाचेही उत्पन्न करते आहात. मग ते तुम्हाला नमस्कार का करणार नाहीत? आणि मग ते आपल्याला शरण का जाणार नाहीत? जगन्निवासा, जे सत आणि असत आहे त्याच्याही पलीकडे हे तुझं असं अविनाशी विराट असं रूप आहे. आणि आपण आदिदेव आहात, आपण पुराण पुरुष आहात, आपण या विश्वाचे परम आधार आहात, आपणच ज्ञाते, आपणच ज्ञेय आणि आपणच परमपद आहात. हे अनंत रूपा, आपण हे सगळं जग या ठिकाणी व्यापलेलं मला दिसतंय. वायू, यम, अग्नी, वरुण, चंद्र, प्रजापती आणि आपणच ब्रह्मदेवाचेही पितर आहात. आणि आपल्याला पुन्हा पुन्हा सहस्त्र वेळा नमस्कार असो, सहस्त्र वेळा नमस्कार असो. परमेश्वरा, सर्वरूपा, तुम्हाला समोरून, मागून, बाजूनी, सगळ्या बाजूनी नमस्कार असो, नमस्कार असो. हे भगवंता, नमः पुरस्तात् अथ प्रहाते अस्तु ते सर्वत एव सर्व अनंतवीर्य अमित विक्रमः त्वं सर्वं समाप्नोति तत असि सर्वः. सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं, हे कृष्ण, हे यादव, हे सखेति अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात् प्रणयेन वापी. हे अनंता, सामर्थ्यशाली अनंता, आपणाला पुढून नमस्कार असो, मागून नमस्कार असो, सगळीकडून नमस्कार असो. हे सर्वात्मन, आपल्याला सगळ्या बाजूनी नमस्कार असो. कारण हे अनंत पराक्रमशाली विष्णू, आपण हे सबंध जगत व्यापलेलं आहे आणि म्हणूनच आपण सर्वरूप आहात. आपल्याला मी कधी सखा, कधी मित्र मानून आपल्याला हा महिमा, आपला हा जो महिमा आहे तो मी जाणला नाही. आणि माझ्याकडून प्रेमानं किंवा प्रमादानं कृष्णा, यादवा, सखा अशा प्रकारे संबोधन झालं. आणि हे अच्युता, हे जे उपहासानं माझ्या हातनं हे असे अनेक प्रकार घडले. उपहास केला मी तुमचा, विहार करताना, निसताना, बसताना, भोजन करताना.
आणि त्या माझ्या मित्रांच्या समक्ष माझ्याकडून तुम्ही अपमानित झालात, ते सगळे अपराध तुम्ही अप्रमेय स्वरूप अर्थात अचिंत्य प्रभावी आपणाजवळ मी क्षमा याचित करतो, क्षमा याचना करतो. मला कल्पना नव्हती, मला तुम्ही केवळ श्रीकृष्ण होता, पण मला हे तुमचं विराट रूप बघितल्यानंतर मी किती अनंत अपराध केलेत याची मला जाणीव होते. आपण या चराचर जगताचे पितात, श्रेष्ठतम असे गुरु, अत्यंत पूजनीय असे आहात, आणि हे अतुल प्रभावा तुम्ही तिन्ही लोकांमध्ये या समान कोणी नाही आणि दुसरा कोणीही नाही असं या ठिकाणी मला सिद्ध करून दाखवलंय. मला स्पष्ट या ठिकाणी त्याचा साक्षात्कार झालेला आहे. तुमच्यापेक्षा अधिक कोण असणार, कसं शक्य आहे? त्यामुळे हे प्रभू, मी देहाला, माझ्या या देहाला आपल्या चरणावर ठेवून प्रणाम करतो, आत्मनिवेदन करतो आणि स्तुती करायला योग्य अशा आपल्या ईश्वराला प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करतो. हे देवा, पिता ज्याप्रमाणे आपल्या पुत्राचे अपराध पोटी घेतो, मित्र जसे आपल्या मित्राचे अपराध पोटी घेतो, पती जसे आपल्या प्रिय पत्नीचे अपराध पोटी घेतो, तसे माझे अपराध तुम्ही पोटी घ्या आणि मला क्षमा करा. पूर्वी न पाहिलेलं असं आपलं आश्चर्यकारक रूप पाहून मी हर्षित झालेलो आहे आणि माझं मन भीतीनं व्याकुळ झालेलं आहे. हे देवा, त्या आपल्या चतुर्भुज अशा रूपाचं मला पुन्हा दर्शन द्या. त्या प्रसन्न शांत अशा चतुर्भुजाचं रूप दर्शन मला पुन्हा द्या. तुमचं ते मुकुट धारण केलेलं, हातात गदा घेतलेलं, चक्र घेतलेलं जे रूप आहे ते मला पुन्हा पाहू दे. हे विश्वस्वरूपा सहस्त्रबाहू, या रूपाचा आपण उपसंहार करा आणि मला त्या चतुर्भुज रूपाने मला तुम्ही प्रकट व्हा. अशा प्रकारे विश्वरूप दर्शनाचा प्रकार आपल्याला गीतेद्वारा भगवंत देतात. आणि या ठिकाणी भगवंताचे ते अनंत वीर्य जे स्वरूप आहे, विराट रूप आहे, समस्त विश्व हे त्या भगवंताचं शरीर आहे असं ते उपनिषदातून वर्णन आलेलं आहे. सबंध विश्व म्हणजे या भगवंताचं देह, भगवंताचं शरीर आणि सगळे त्या ठिकाणी आहेत असं जे वेदांत सांगतं, असं जे अध्यात्म सांगतं, त्याचं साक्षात दर्शन या ठिकाणी होतं. अशा प्रकारे या ईश्वराचं विराट असं रूप आपल्याला सुद्धा या ठिकाणी दिसून देतं. हा प्रणववाच्य जो भगवान आहे तो असा आहे. प्रणववाच्य भगवान जो आहे त्याचं असं विश्वरूप आहे. या चराचर सृष्टीला व्यापून त्याच्याही पलीकडे उरलेला असा हा, ज्याला आदी नाही, मध्य नाही, अंत नाही असा भगवान हा त्या प्रणवामध्ये एकवटलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रणव स्वरूप भगवंताचं विराट विश्वाचं रूप भगवद्गीतेमध्ये प्राप्त होतं. ब्रह्म म्हणून भगवंताचं जे स्वरूप आहे की ज्याद्वारा सृष्टी निर्माण होते, ज्याद्वारा त्याचं धारण पोषण होतं आणि ज्यामध्ये त्याचा शेवटी विलय होतो, ह्याचं साक्षात दर्शन या विश्वरूप दर्शनामध्ये आपल्याला होतं. तर अशा प्रकारे प्रणवस्वरूप नवे प्रणवच असलेल्या भगवंताचं या ठिकाणी आपल्याला दर्शन होतं. अर्थात प्रणवाचा या ठिकाणी अर्थ एका विश्वरूपानं आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतो असं या ठिकाणी आपल्याला दिसतं. आपण जे पाहिलं ईश्वराचं वर्णन करताना, अहम सर्वस्य प्रभवः मत्तः सर्व प्रवर्तते, याचं या ठिकाणी रेखाचित्र आपल्याला मिळू शकतं की कशा प्रकारे भगवंत सगळ्याचा प्रभव आहे, सगळ्याचा निधान आहे, त्याचं या ठिकाणी दर्शन होतं. आणि प्रणवाचा जर आविष्कार, ओंकाराचा जर आविष्कार आपल्याला समजून घ्यायचा असेल तो विश्वरूपामध्ये झालेला आहे. प्रणवच विश्वामध्ये झालेला आहे असं जे अध्यात्माचा सिद्धांत आहे, तो सिद्धांत या ठिकाणी त्याचं चित्रांकन, रेखाटन या 11व्या अध्यायात आपल्याला होतं. म्हणजे प्रणवाचं विश्वरूप दर्शन, विश्वात्मक जो प्रणव आहे, विश्वात्मक जो प्रणव आहे त्याचं या ठिकाणी आपल्याला साक्षात दर्शन
या ठिकाणी होतं. त्यामुळे प्रणवाचा महिमा काय आहे आणि प्रणव म्हटल्यानंतर त्याचं तद्वाच्य ईश्वर, त्याचं विराट सामर्थ्य, अनंत वीर्य अशा भगवंताचं सामर्थ्य ते या ठिकाणी दिसतं. असा हा प्रणवाचा हा विराट अर्थ आहे, विश्वरूपात्मक असा अर्थ आहे, असं या ठिकाणी सांगून जावं असं वाटतं. असो, आता हा प्रणव अध्यात्माच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे, किंबहुना अध्यात्म म्हणजे प्रणवच आहे असं म्हणणं हे काही अतिशयोक्तीच नाहीये. आणि म्हणूनच अध्यात्मशास्त्रांमध्ये, आपल्या श्रुतींमध्ये प्रणवाचं अनेक प्रकार वर्णन आलेलं आहे. तर या ठिकाणी एक ओझरता दृष्टिक्षेप आपण टाकूया. श्रुतीमध्ये ओंकाराचं जे वर्णन आलंय, प्रणवाचं वर्णन आलंय, ते आपण बघूया. सर्वात पहिली गोष्ट या ठिकाणी लक्षात येते किंवा ज्याचं स्मरण होतं ते की भगवंताचं हे हा वाचक आहे. प्रणव हा भगवंताचा वाचक आहे असं सूत्रकार सांगतात, अध्यात्मशास्त्र सांगतं, भगवान श्रीकृष्ण सांगतात. आणि त्या संदर्भात सर्वप्रथम जे शास्त्र वचन या ठिकाणी पुढे येतं ते म्हणजे ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्यावहरन् मामनुस्मरन् असं भगवंत म्हणतात की हा ओम, हा प्रणव म्हणजे एका ब्रह्म आहे आणि त्याचा उच्चार करताना माझं अनुस्मरण करायला पाहिजे असं भगवद्गीतेमध्ये 8व्या अध्यायात भगवंत सांगतात. त्यानंतर मांडुक्य उपनिषदामध्ये प्रणवाचं विवरण आहे. कदाचित त्याला प्रणवोपनिषद म्हटलं तर अतिशयोक्ती नाहीये. त्या ठिकाणी असं म्हटलंय ओम इति एकाक्षरम इदम. हे सगळं जे आहे ते ओंकारमय आहे, ओंकारात्मक आहे, ओंकार प्रभव आहे. असा जो आता आपल्याला विश्वरूप दर्शनामध्ये साक्षात्कार झाला त्याचं सिद्धांत या श्रुतीमध्ये. तसंच बृहदारण्यक उपनिषदामध्ये यो वा एतद अक्षरम गार्गी विदित्वा असं म्हणून अध्यात्माचा उपदेश महर्षी याज्ञवल्क्य गार्गीला करतात. नंतर ईशोपनिषदेमध्ये ओम कृतस्मर कृतोस्मर असं म्हणतात. नंतर तैत्रीय उपनिषदामध्ये शिक्षावलीमध्ये ओम इति ब्रह्म अर्थात ओमकार म्हणजेच ब्रह्म, ओम म्हणजेच ब्रह्मतत्व असं सांगितलं जातं. त्यानंतर यदेदम अक्षरम एतद अमृतमयम असं छांदोग्य उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, प्रणवाबद्दल म्हटलेलं आहे. नंतर कठोपनिषदामध्ये एतद्ध्येव अक्षरम ब्रह्म एतद्ध्येव अक्षरम परम एतद्ध्येव अक्षरम ज्ञात्वा यो यदिच्छसि तस्य तद. सर्व कामनांची पूर्ती या प्रणवामध्ये होते असं म्हटलंय. सर्व धर्म कामनांची पूर्ती या ठिकाणी होते. सर्व आध्यात्मिक कामनांची पूर्ती या ठिकाणी होते असं म्हटलं. आणि तसंच त्या उपनिषदामध्ये असं म्हटलंय की यासारखा आधार नाही, यासारखा आलंबन नाही, यासारखा ज्याला असं म्हणता येईल गती नाही, निधान नाही. तर कठोपनिषदामध्ये म्हटले एतद ही आलंबनम श्रेष्ठम एतद् ही आलंबनम श्रेष्ठम एतद् ही आलंबनम परम असं कठोपनिषदामध्ये या प्रणवाबद्दल म्हटलेलं आहे. नंतर ओम इत्येव अक्षरम आध प्रयुक्तम असं अथर्वशिखा उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. ओंकार यो न जानाति ब्राह्मणो न भवेत. ओंकार न जाणणारा ब्राह्मण नव्हे असं ध्यानबिंदू उपनिषदामध्ये म्हटलंय. तसंच ध्यानबिंदू उपनिषदामध्ये ओंकार प्रभवम सर्वलोक्य सचराचरन सबंध चराचर सृष्टी ही ओंकार प्रभव आहे असं म्हटलंय. आणि त्यामुळे हे जे मुंडकोपनिषदातलं वाक्य आहे त्याला केवढा अर्थ आहे बघा. ओम इत्येव ध्यायथ आत्मानम अर्थात प्रणवासारखं ध्येय तत्व नाहीये. अशा प्रकारे प्रणवाचं वर्णन, प्रणवाचं ज्याला महिमा गायन म्हणता येईल तो महिमा असा श्रुतीने गायलेला आहे.
आणि असं बघा, मी तुम्हाला असं सांगितलं की तो ज्ञानयोग असो, ध्यानयोग असो, भक्तियोग असो, कर्मयोग असो, या सगळ्या आध्यात्मिक मार्गांचं प्रभवस्थान आणि गंतव्यस्थान हा प्रणवच आहे. ज्ञानयोगामध्ये मी कुठून आलो, मी कुठे चाललोय, मी कसा या ठिकाणी वर्तन करतोय, असं मी का आहे, माझं असं जीवन का आहे, असं जीवन कशासाठी आहे, यातून काय निष्पन्न होणार, ही जी सगळी आध्यात्मिक जिज्ञासा असते, हा सगळा ज्ञानाचा भाग, ज्ञानाचा प्रकार, ज्ञानयोगाचा प्रकार. मी कुठून आलो, कुठून चाललो आहे, याबद्दल जिज्ञासा येऊन आपलं जे या ठिकाणी आध्यात्मिक प्रयोजन आहे या जीवनामध्ये, त्याची जिज्ञासा ज्या ज्ञानयोगामध्ये असते, त्या ठिकाणी सुद्धा प्रणव हेच आरंभस्थान आहे आणि प्रणव हेच गंतव्यस्थान आहे. आपण कुठून आलो आणि कुठून चाललो, आणि हा एकूण सगळा मार्ग काय आहे, कसा आहे, हे कशासाठी होतंय, कशामुळे होतंय, कशासाठी होतोय, हे जे आपलं जीवन चाललंय त्याच्या मागे कारण काय, कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी प्रवृत्त होतात, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ज्ञानयोगाच्या मार्गातल्या साधकांना प्रणवाकडेच जावं लागतं. त्या ठिकाणी त्यांना लक्षात येतं की ब्रह्मापासून हे सगळं आलंय, प्रणवापासून हे सगळं आलंय आणि प्रणवाकडे चाललेलं आहे. तसंच ब्रह्मजिज्ञासा बाळगणारे जे ज्ञानयोगी, जे ब्रह्माला धुंडाळायला सबंध विश्व पालथं घालतात, आणि ज्या शेवटी त्यांना असं लक्षात येतं की हे सबंध ब्रह्मांड ब्रह्ममय आहे, हे सबंध ब्रह्मांड भगवन्मय आहे, आणि त्याचा शोध घेताना त्यांना जो काय आधार असेल, आलंबन असेल, तो सुद्धा प्रणवच आहे. प्रणवाद्वाराच त्यांची जिज्ञासा चालू होते, प्रणवामुळे जिज्ञासा चालू होते, प्रणवापासून जिज्ञासा चालू होते आणि प्रणवापाशीच त्यांची जिज्ञासा संपते. अशी ज्ञानमार्गातली, ज्ञानयोगातली इतिकर्तव्यता ही प्रणवापाशीच होते. त्यानंतर भक्तियोग म्हणजे भगवंताचं नामसंकीर्तन, भगवंताचं स्वरूप. या स्वरूपामुळे भक्ताला गदगदून येतं आणि त्याचा भावाविष्कार होतो. भावनांचा महापूर, भावनांचा उत्कट भावनांचा आविष्कार हा त्या ठिकाणी होत असतो. तो आविष्कार कशामुळे होतो? भगवन नामामुळे होतो, भगवंत स्वरूपामुळे होतो. भगवंताचं स्वरूप, भगवंताचं नाम, ह्याच्यामुळे भक्तामध्ये तो जो भावाचा उमाळा येतो, त्या सगळ्या उमाळ्याला भावाविष्कार लागणारं स्पंदन जे आहे ते या ठिकाणी प्रणवामध्ये आहे. कारण प्रणव म्हणजे हे प्रकर्षित असं भगवंताचं नाव आहे, ज्याद्वारा भगवंताची प्रकर्षित स्तुती होते, तो प्रणव आहे. आणि भक्ताला शेवटी जे गदगदून येतं, त्या सद्गतीत होतो, अष्टसात्विक भाव येतात, ते कशामुळे येतात? भगवंताच्या स्तुतीमुळेच. भगवंताची स्तुती करण्यामध्ये त्याला तो उन्माद प्राप्त होत असतो. भगवंताच्या नामामध्ये, भगवंताच्या गुणांमध्ये ते उन्माद प्राप्त करणारं द्रव्य, रसायन हे त्या भक्ताला मिळत असतं. आणि त्या नामाद्वारा, त्या भगवंताच्या अचिंत्य रूपाद्वारा त्याचे जे गुण आहेत, परमकारुण्य, परमाधुर्य, परमसौशील्य, हे जे सगळे गुण आहेत, त्या गुणांमुळे त्याच्यामध्ये उन्माद येतो आणि भक्तीचा आविष्कार त्या ठिकाणी होतो आणि प्रेमाचा सागर त्या ठिकाणी निर्माण होतो. अर्थात यासाठी भगवंताचं नाम आणि भगवंताचं स्वरूप ज्या ठिकाणी एकवटलंय, असा प्रकर्षित मंत्र हा. त्यामुळे भक्तीच्या प्रांतामध्ये प्रणवाचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च मय्यार्पितमनो बुद्धिर्मामेष्यसि असंशयम्. अभ्यास योगयुक्तेन ते चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्. कविं पुराणं
अनुशासितारम अणोर अणीयाम सम अनुस्मरेद यः सर्वस्य धातारम अचिन्त्य रूपम आदित्यवर्णम तमसः परस्तात् प्रयाणकाले मनसा अचलेन भक्त्या युक्तः योगबलेन च एव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परं पुरुषम् उपैति दिव्यम् यदक्षरं वेद वदन्ति विशन्ति यत् यतयः वीतरागः यत् इच्छन्तः ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये सर्वदाराणि संयम्य मनः हृदि निरुध्य च मूर्ध्नि आधाय आत्मान प्राणमास्थित योगधारणाम् ओमिति एकाक्षरं ब्रह्म व्यावहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्रिजन्देह स याति परमां गतिम्. अशा प्रकारे प्रणवध्यान हे गीतेमध्ये आलेलं आहे. तर हे जे प्रकरण आहे त्याचा जर आपण जरा अर्थ केला तर असं लक्षात येतं की भगवान म्हणतात की जो पुरुष अंतकाळी माझंच स्मरण करीत होतसाता शरीर सोडून जातो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होत असतो यात अजिबात संशय नाही. अर्थात भगवंताचं अंतकाळी स्मरण होण्यासाठी जीवननिष्ठा कशा प्रकारची असावी लागते याचा क्षणभर प्रत्येकाने विचार करावा. नाही तर कोणी अशी एक अध्यात्मात पळवाट काढेल की शेवटी आपल्याला भगवंताची आठवण काढायची तर आज काय करायचंय, अजून भरपूर वेळ आहे, शेवटच्या क्षणी आठवण काढायची. कारण भगवंत सांगतात अंतकालेन मामेव स्वरं त्यक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशया. आणि अशी पळवाट काढणं योग्य नाही की अरे शेवटी आपल्याला भगवंताची आठवण काढायची तर आज काय घाई. तुम्ही आज आठवण काढत नसाल किंवा ती जर उत्कटता तुमच्यामध्ये नसेल तर अंतकाळी तुम्हाला स्मरण होणं शक्यच नाही. पर त्यानंतर भगवंत म्हणतात की कौंतेया हा या अंतकाळी ज्या ज्या काही भावांचं स्मरण करीत शरीराचा माणूस त्याग करतो त्या त्याच भावाला सदा त्या भावाचं चिंतन करत असल्यामुळे तो प्राप्त होतो. म्हणजे जीवनभर तुमचं जे चिंतन असेल त्याचंच चिंतन मृत्यूसमयी होण्याची दाट शक्यता असते. आणि त्यासाठी अर्जुना तू सर्व काळी निरंतर माझं स्मरण कर आणि युद्धही कर. माझ्या ठिकाणी अर्पण केलेल्या मनबुद्धीने युक्त झालेला असा तू निसंशयपणे मलाच प्राप्त होशील. आणि असे हे पार्था असा नियम आहे की परमेश्वराच्या अभ्यास योगाशी युक्त, अभ्यास योग म्हणजे ध्यानयोग, त्याच्याशी युक्त होऊन दुसऱ्या कशाच्याही कडे न जाणाऱ्या चित्तानं एकाग्र चित्तानं निरंतर चिंतन करणारा पुरुष परम दिव्य पुरुषाला परमेश्वराला प्राप्त होतो. हा पुरुष कसा असतो की जो पुरुष सर्वज्ञ अनादी सर्वांचा नियंता अणूचाही गाभा सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म सगळ्यांचं धारण पोषण करणारा अचिंत्य स्वरूप असलेला सूर्याप्रमाणे नित्य चेतन प्रकाशरूप आणि अविद्येच्याही पलीकडे शुद्ध सच्चिदानंद घन परमात्म्याचं स्मरण करत असतो. आणि त्यावेळेला काय करतो, प्रयाणकाळे मनसा अचलेन प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुयोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक स तं परम पुरुषमुपैति. तो त्यावेळेला प्रयाण काळामध्ये भक्तियुक्त असा जो योगी असतो अंतकाळी सुद्धा योगबलानं भ्रुकुटीच्या मध्यभागी प्राणाला चांगल्या रीतीनं स्थापन करून निश्चल मनानं स्मरण करत होत साता त्या दिव्य स्वरूप परमपुरुषाला प्राप्त होतो. या ठिकाणी प्राणाला भ्रूमध्यामध्ये तो धारण करतो असं म्हटलं. आणि ह्याचा अर्थ भ्रूमध्य दृष्टी असा करून काही लोक ध्यान करतात. तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय की प्राणाला भ्रूमध्यामध्ये धारण करणं हा प्रकार त्यांनी सांगितलाय. एवढा भाग या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर काय म्हटलंय, यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये.
वेद जाणणारे विद्वान त्या परमपदाला, सच्चिदानंद रूप परमपदाला ओंकार नामानं वर्णतात आणि आसक्तीरहित असे महात्मा लोक ज्याच्या ठिकाणी प्रवेश करतात त्या परमपदाचे इच्छुक ब्रह्मचर्याचं आचरण करतात. ते परमपद तुला सांगतो. ते कसं तर सर्वद्वाराणि संयम्य मन हृदय निरुध्य च मूर्ध्य आधाय आत्मान प्राणम आस्थित योग धारणाम. अशा प्रकारची धारणा सांगितली त्या ठिकाणी. सगळ्या इंद्रियांच्या द्वारांना आवरून, अर्थात इंद्रियांना विषयांपासून रोधून, मनाला हृदय देशी स्थिर करून आपल्या प्राणाला मस्तकामध्ये मूर्ध्नी मध्ये स्थापन करून योगधारणे स्थिर होतात. आणि त्यावेळेला ओमिति एकाक्षरम ब्रह्म व्यावरण माम अनुस्मरन य प्रयाति त्यजन देह सयाति परमाम गतिम. पुरुष ओम अशा एकाक्षर रूप ब्रह्माचं उच्चारण करत आणि त्याच्या अर्थस्वरूप माझं चिंतन करून शरीर त्याग करतो, तो परमपुरुष मालाच येऊन प्राप्त होतो, परमगती त्याला प्राप्त होत असते असं म्हणतात. या ठिकाणी प्राणाला भ्रूमध्यामध्ये धारण करायला सांगितलंय आणि सगळी इंद्रियाची नवद्वार बंद करून त्या ठिकाणी आपल्या प्राणाला मस्तकात स्थापन करण्याचा प्रकार सांगितलाय. तर ह्याचा अर्थ काही लोक भ्रूमध्य दृष्टी ठेवून प्रणव जप करतात आणि भलत्याचं सलतं होतं. तर या ठिकाणी असं आहे की प्राणाला भ्रूमध्यामध्ये धारण करणं ह्याला फार महत्वाचा अर्थ आहे. कारण या ठिकाणी प्रयाण काळ आहे. प्रयाण काळामध्ये काय होतं, मृत्यूसमयी प्राणांचं अधोगमन होत असतं. प्राणोत्क्रमण जे होतं ते त्यावेळेला जनसामान्यांच्या बाबतीत प्राण हा खाली, त्याची अधोगती असते, प्राणाची गती खाली असते. आणि त्यामुळे मरणक्षणामध्ये त्या बिछाण्यामध्ये काय होतं हे काही सांगायचं कारण नाही. ह्याचं कारण प्राण सगळे खाली बसतात. प्राण हा खालनं जातो जनसामान्यांच्या बाबतीत. फक्त जे ऊर्ध्वलोकी गमन करणारे असतात, योगी जे असतात, त्यांचा प्राण हा मस्तकातून जात असतो. आणि म्हणूनच प्राणाला वरती आणण्याचा प्रकार हा त्या ठिकाणी सांगितलाय. प्राणाला भ्रूमध्यामध्ये स्थापन करण्याचा प्रकार सांगितलाय. मरणकाळी म्हणजे प्राण खाली सरकणार नाही आणि प्राणाचं अधोगमन होऊन पुन्हा मानसलोकी येण्याचा प्रकार संभवणार नाही. त्याला खरं म्हणजे पुनरावर्तन टळणारा जो लोक आहे त्या ठिकाणी जायचं असल्यामुळे मरणकाळी ते प्राण त्या ठिकाणी भ्रुकुटी आणायला सांगितलेत. आणि त्यानंतर त्याला मूर्ध्ना म्हणजे सहस्राराच्या स्थानामध्ये आणून त्या ठिकाणी ओमचा जप सांगितलाय. हा प्रयाण काळामध्ये सांगितलाय. योग्याला सांगितलाय, जो वीतराग आहे, सर्वसंग परित्याग ज्याचा झालेला आहे, तशा योग्यानी मरणकाळी करण्याचा ध्यान प्रकार हा सांगितलाय. हा सरसकट सगळ्यांनी करण्याचा प्रकार नाहीये, पण तसा प्रकार हा संभवलाय. प्रणवाचं ध्यान म्हणजे असं करायचं, कारण गीतेत सांगितलंय अशा प्रकारे गैरसमजूत प्रसृत होऊन सरसकट असं प्रणवध्यान हे अध्यात्माच्या प्रांतात केलं जातं. ऊर्ध्वदृष्टी लावून प्रणवध्यान केलं जातं. ऊर्ध्वदृष्टी लावण्याचा प्रकार या ठिकाणी मुळीच सांगितलेला नाहीये. प्राणाला ऊर्ध्वगमन करायला लावण्याचा प्रकार या ठिकाणी सांगितलाय, कारण तो मरणकाळ आहे आणि प्राणांनी खाली सरकू नये, प्राणांनी खालच्या वाटेतून जाऊ नये, खालच्या द्वारातून बाहेर जाऊ नये, त्यांनी वरच्या द्वारातून जावं आणि भ्रुकुटी असलेल्या सहस्रार चक्राचं त्यांनी छेदन करून तिथून त्यांनी अमरत्व प्राप्त करून घ्यावं, यासाठी हा उपदेश या ठिकाणी गीतेमध्ये झालाय. तर हा जो प्रसिद्ध गैरसमजुतीचा प्रकार आहे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी दिग्दर्शन करण्याचा प्रयत्न केला. अर्थात गीतेतला ध्यान प्रकार हा तुम्ही आम्ही सरसकट या ठिकाणी वापरण्याचा नाहीये. अर्थात 8व्या अध्यायात जो आलेला आहे प्रणव जपाचा, त्या ठिकाणी स्पष्ट निर्देश आहे प्रयाणकाळी आणि तेही अमृतलोकाला प्राप्त करून घेण्यासारखे जे योगी असतील, योग्यता प्राप्त असे जे योगी असतील, त्यांच्यासाठी हा प्रकार या ठिकाणी सांगितला गेलेला आहे. यावरचं अनुसंधान सुटल्यामुळं किंवा त्या ठिकाणी दुर्लक्ष झाल्यामुळे आज चुकीचे ध्यान प्रकार हे यांचा फार प्रचार झालेला आहे. असो,
सर्वसामान्य जनांनी प्रणवोपासना कशी करावी तेही योग साधकांनी, अर्थात योग साधकांनी कशी करावी ह्याचं दिग्दर्शन आधी करून झालेलं आहे. त्यामुळे काय करावं कसं करावं हा प्रकार आधी सांगितला, पण या ठिकाणी संगोचित वाटल्यानं गीतेतला ध्यान प्रकार कोणासाठी आहे याचं दिग्दर्शन या ठिकाणी केलं. असो, आता या सूत्राच्या अनुषंगानं, या योगसूत्राच्या अनुषंगानं एक महत्वाचा प्रश्न जो उभा राहतो तो असा आहे, आणि त्याचं सूतोवाच हे सुरुवातीला झालेलं आहे, तो असा की ही प्रणवोपासना असंप्रज्ञात समाधीच्या प्रकरणामध्ये या ठिकाणी आलेली आहे. आणि मग त्यामुळे असा प्रश्न पडतो की प्रणवानुसंधान याद्वारा असंप्रज्ञात समाधी सिद्धी ही कशी सांगता येते. प्रणवजपाद्वारा जप चालू असताना प्रणवजपाच्या माध्यमानं सर्ववृत्ती निरोधरूप असंप्रज्ञात समाधी कशी प्राप्त होऊ शकते, हा एक प्रश्न, कूट प्रश्न या ठिकाणी सूत्राच्या संदर्भात निर्माण होतो, आणि तो आधी उपस्थितही केला होता. त्यामुळे या ठिकाणी त्या अनुषंगानं थोडंसं आपण विचारमंथन करूया. अर्थात असंप्रज्ञात समाधी सांगताना म्हणजे 18व्या सूत्रामध्ये त्यातला गोडवाद सांगताना हा प्रकार थोडा सांगितला गेला, पण या संदर्भामध्ये पुन्हा एकदा तो भाग आपण पाहूया. आता असं आहे की प्रणव म्हणजे आत्मतत्व, प्रणव म्हणजे पुरुष विशेष किंवा उपनिषदातलं ब्रह्म. आता वृत्ती निरोधासाठी निरोध संस्कारांचा प्रादुर्भाव हा चित्तामध्ये होणं हे आवश्यक असतं. निरोध समाधी, असंप्रज्ञात समाधी प्राप्त होण्यासाठी सर्वप्रथम निरोध संस्कार हे यांचा प्रादुर्भाव व्हावा लागतो. चित्ताच्या पृष्ठभागावर किंबहुना सबंध चित्तामध्ये त्यांची व्याप्ती असावी लागते. निरोध संस्कार असल्याशिवाय निरोध वृत्ती प्राप्त होणं शक्य नाही, असं योग मनोविज्ञान स्पष्ट सांगतं. म्हणजे निरोध संस्कारांचा प्रादुर्भाव हा तद्विरुद्ध व्युत्थान संस्कारांच्या आविर्भावानं म्हणजे तिरोभावानं होत असतो. व्युत्थान संस्कारांचा तिरोभाव म्हणजे अभिभव झाल्यानं निरोध संस्कारांचा प्रादुर्भाव आणि आविर्भाव होत असतो, असं स्वच्छ स्पष्ट मनोविज्ञान आहे. आता चित्ताचं विषयाभिमुख होणं हे व्युत्थान असतं. चित्तानी इंद्रियासह विषयांकडे धावणं, विषयांच्या मागे धावणं हा प्रकार व्युत्थानाचा असतो. आणि ज्या आंतरिक वासनांद्वारा हे घडतं त्यांना व्युत्थान संस्कार असं म्हणतात. आणि ज्यावेळी चित्त विषयांपासून निवृत्त होतं तो निरोध असतो. आणि तशा चित्त परिणामाला आंतरिक असा वासनोपशम, वासनांचा उपशम होणं आवश्यक असतं, आणि त्या वासनांच्या उपशमाला निरोध संस्कार असं म्हणतात. म्हणजे निरोध संस्कारांद्वारा वासनांचा उपशम होतो. वासनांचा उपशम झाला की चित्त हे त्याची बहिर्प्रवृत्ती सोडून अंतःप्रवृत्ती घेतं. आता जेव्हा निरोध संस्कार चित्ताच्या पृष्ठभागावर असतात आणि चित्तामध्ये व्याप्त असतात तेव्हा त्या प्रमाणामध्ये तद्विरुद्ध व्युत्थान संस्कार हे दबले गेलेले असतात. क्रमानं असं होता 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 निरोध संस्कार पूर्णतः जेव्हा उदित होतात, चित्ताचा पूर्णपणे ताबा घेतात, तेव्हा व्युत्थान संस्कार हे अस्तगत झालेले असतात. म्हणजे निरोध संस्कारांचा उदय होण्यानं व्युत्थान संस्कारांचा अस्त होतो. आणि जोपर्यंत अशी अवस्था असते तोपर्यंत चित्त निरुद्ध भूमीमध्ये जाण्याला परिपक्व असतं. जोपर्यंत निरोध संस्कारांचा उदय आहे आणि व्युत्थान संस्कारांचा अस्त आहे तोपर्यंत चित्त हे निरुद्ध भूमीमध्ये जाण्याला योग्य असतं, परिपक्व असतं. अशा काळी अक्लिष्ट वृत्ती चित्तामध्ये असतात आणि तद्विरुद्ध क्लिष्ट वृत्ती या निरुद्ध असतात.
आता मनोवैज्ञानिक दृष्ट्या दोन परस्पर विरुद्ध वृत्ती एकाच क्षणी चित्तामध्ये स्थित राहू शकत नाहीत. आलं का लक्षात? जसं सुखवृत्ती असताना तत्क्षणी दुःखवृत्ती विद्यमान असत नाही. जेव्हा चित्त हे सुखाने अन्वित असतं त्याच क्षणी त्या ठिकाणी दुःख नसतं. तसंच क्लिष्ट अशी जी वृत्ती आहे, म्हणजे विवेक विरोधी जी योग विरोधी वृत्ती आहे, ती तिरोहित असताना अक्लिष्ट योगोपयोगी वृत्ती अंतःकरणामध्ये व्यक्त असणारच. तसंच प्राकृत म्हणजे प्रकृतीविषयक वृत्ती चित्तामध्ये अंतःकरणामध्ये नसताना अप्राकृतिक आत्मविषयक पौरुषविषयक पौरुषेय अशी वृत्ती अंतःकरणामध्ये असणार. हा तात्विक भाग लक्षात घेऊन प्रणववृत्तीचा चित्त कसा परिणाम होतो हे आपल्याला या ठिकाणी आता पाहता येतं. तर असं पहा की जपाद्वारा प्रणवाच्या जपाद्वारा प्रणववृत्ती ही चित्तामध्ये आणून ओतायची असते असा सूत्रनिर्देश या ठिकाणी स्पष्ट आहे. आणि त्यावेळेला तत्समान वृत्ती अंतःकरणामध्ये उठण्यासाठी त्याच्या अर्थभावनेवर अनुसंधान हे ठेवावं लागतं. प्रणवाची वृत्ती जर चित्तामध्ये उठायची असेल तर प्रणवजप करता करता प्रणवजपासह अर्थभावनाही त्या ठिकाणी असली तर चित्तामध्ये प्रणव भावना निर्माण होईल. आणि त्यामुळे आपली बुद्धी निशंक त्या ठिकाणी होईल, आपली बुद्धी निशंक होईल. अन्यथा केवळ जप रटण्याचं काम चालेल. म्हणजे प्रणव जप ना अर्थभावना नसेल तर तो एक यांत्रिक व्यापार ठरेल. कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी चित्तामध्ये अव्यग्रता येणार नाही. चित्त व्यग्र असेल, भरकटणारा असेल. म्हणजे मनामध्ये वाचेमध्ये चित्तामध्ये प्रणवजप चालू असताना चित्तामध्ये अन्न व्यापारही चालू असतील तर त्यावेळेला तो केवळ जप रटण्याचा प्रकार होईल. त्यामुळे प्रणवाचा जप करताना प्रणवाच्या अर्थावर अनुसंधान हे प्राप्त करून त्याची भावना फुलवणं, त्या अर्थाची भावना फुलवणं हे महत्वाचं असतं. आता प्रणवाचा वाच्य प्रणवाचा अर्थ म्हणजे ईश्वर, म्हणजे भगवत तत्व. म्हणजे भगवत तत्वाबद्दल आपलं मन इतकं संवेदनाक्षम हवं की जसं पूर्वी तुम्हाला सांगितलं कुंभकर्ण, रावण अशा केवळ नामोच्चारामध्ये रामायणाशी ओळख असणाऱ्या माणसाला अशी एक संवेदना येते की संपूर्ण अंग थरारून जातं, भयान अंगावर काटे उभा राहतात किंवा तिरस्कार निर्माण होतो. कारण आपलं चित्त त्यांच्या भयानक चित्तथरारक आकृती आवेश याला अत्यंत संवेदनाक्षम असतं. तसं भगवत भक्ताला भगवत तत्वाबद्दल संवेदना असते. तर ती अशी जर संवेदना आली, तितकी संवेदन क्षमता आली तर केवळ स्मरणानं अंतःकरण गदगदून जाईल, सद्गदित होईल, सत्वोद्रेक होईल आणि व्हायला पाहिजे. त्याच्या केवळ स्मरणानं अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, मोह हे सगळे कापुराप्रमाणे क्षणात भस्मसात व्हायला पाहिजेत आणि होतात. आता जसं ईश्वराचं षड्गुण ऐश्वर्य आपण पाहिलं, धर्म, यश, श्री, ज्ञान, वैराग्य यांची उत्कटतेनं जाणीव जर मनामध्ये असेल तर आपलं चित्त त्या ऐश्वर्याचं मधुर सेवन करत असतं, करू शकतं. करण्या इतकं ते संवेदनक्षम असतं असं निश्चितच म्हणता येतं. तसंच भगवंताचे जे अनंत गुण आहेत,
सत्यत्व, ज्ञानत्व, अनंतत्व, अमलत्व, अपारत्व, कारुण्य, सौशील्य, सौलभ्य, वात्सल्य, औदार्य, माधुर्य, गांभीर्य या गुणगणांना मन उचंबळून यावं लागतं आणि येतं. आणि या संवेदन क्षमतेमुळे किंवा त्यासाठी संवेदन क्षमतेसाठी स्वाध्यायाद्वारा गीता, उपनिषद, इतिहास, पुराण, संत साहित्य, सत्संग याच्याद्वारा भगवत तत्वाचं हे मंथन वरच्यावर व्हावं लागतं असं आपण पाहिलं. म्हणजे असं भगवत तत्व मंथन झाल्यानं आपल्यामध्ये ही संवेदन क्षमता, संवेदनशीलता येईल. आता भगवंताचा त्याचा जो प्रभाव आहे, भगवत तत्वाचा जो प्रभाव आहे, त्या प्रभावानं काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य हे जे षट्रिपू आहेत ते अक्षरशः त्या ठिकाणी वितळतात आणि वाफारतात. असं आहे की जसं तप्त अग्नीनं बर्फ वितळतो तसा प्रकार या ठिकाणी होतो. आणि त्याचा एवढा प्रभाव असतो, भगवत तत्वाचा एवढा प्रभाव असतो की त्यामुळं उपनिषदामध्ये म्हटल्याप्रमाणे नान्यत पश्यति, नान्यत शृणोति, नान्यत विजानाति अशा प्रकारे अवस्था प्राप्त होते की तो अन्य काही पाहत नाही, अन्य काही ऐकत नाही, अन्य काही जाणून घेत नाही. प्रणव आणि प्रणव आणि प्रणव, भगवंत आणि भगवंत आणि भगवंत, अशा प्रकारे तल्लीनता, तन्मयता ही त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. आणि त्यामुळे काय होतं की ही अवस्था येऊन वैराग्य प्रक्रिया अत्यंत गतिशील होते आणि माणसाचा अहंकार विरघळला की वैराग्य त्याला क्षणात आवृत्त करतं. निस्सीम शक्तिशाली ईश्वराच्या चिंतनामध्ये आपलं क्षुल्लक अस्तित्व केव्हाच लय प्राप्त झालेलं असतं. सर्व काम, सत्यकाम अशा ईश्वरापुढे आपल्या वासनामूलक कामना असं म्हणणं म्हणजे अग्नीमध्ये कापूर आदग्ध राहिला असं म्हणण्यासारखं आहे. असो, कृष्णार्पणमस्तु.